हॅलो. राणेश्वर सीसी कर्णधार. हॅलो हॅलो. राणेश्वर सीसी संघ आणि ओमसाई मनुलपाडा लाईनअप करून घ्यायचा ग्राउंडला. द डार्क किचन प्रीमियर लीग या विकेटवर श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आजचा अंतिम दिवस पार पाडायचा आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ओमसाई मनुलपाडा आणि राणेश्वर सीसी कर्णधार यायचा आहे. नाणेफेकाचा कौल होतोय. ओमसाई मनुलपाडा आणि राणेश्वर सीसी आजच्या दिवसातली पहिली मॅच. राणेश्वर सीसी टॉस विन. काय निर्णय असेल? कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करते, किती रनासाठी त्यांना धाव अडवतील? धन्यवाद तुला साठी. आता विरुद्ध बॅटिंग करायची आहे. किती धावांचा मारण्याचा प्रयत्न करशील? 35+. शुभेच्छा.
त्याला राणेश्वर सीसी आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. त्याला राणेश्वर सीसी क्षेत्ररक्षण लावायचं आहे. एक खेळाडू कक्षात पाठवायचा आहे. ओम साई मनोरपाडा तुमचा पण एक खेळाडू इथे कक्षात पाठवायचा आहे. हॅलो हॅलो. ओम साई मनोरपाडा आपला एक खेळाडू पाठवायचा आहे कक्षात. सामन्याला चालू होत आहे. सर्वप्रथम आपण गणाला वंदन करू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्य तू सर्वदा. बॉलरचं नाव सांगत आहे. सामन्यातील पहिला चेंडू विलास. हॅलो हॅलो. एक चेंडू एक धाव. डिक्लर दोन चेंडू दोन धाव. चांगलीच गोलंदाजी. चार चेंडू चार धावा. विलास यांचा पाचवा चेंडू. सामना करते संग्राम. चांगला चांगला चेंडू टाकलेला पण काही बॅट्समॅनला समजता आला नाही. एक रन जरूर भेटेल. 5 बॉल 5 रन. शेवटचा चेंडू. संग्राम काय करतात बघू. विलास त्यासमोर चांगलाच मारलेला चेंडू. चांगलेच क्षेत्ररक्षण करणे यांचं. एक ओव्हरच्या संबंधीने धाव संख्या 6. एक षटकांची धाव संख्या झालेली 6. स्ट्राईकवर आहे ते सलामी फलंदाचा संग्राम आणि नॉन स्ट्राईकला तो ओमकार.
ओम या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू ओम. ओम आणि संग्राम आणि आता गोलंदाजीसाठी आलाय दुर्वेश. दुर्वेश खरपडे. दुर्वेश चांगलं अशी गोलंदाजी करतोय. ओम. संग्राम. धावसंख्या झालेली आहे 7. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 7. अतुल तुम्ही या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहात तर तुम्ही हाफ पॅन्टवर बरं वाट दिसत नाही ते. ओम. ओम यांनी चांगला असा टोळाला चेंडू मोडला आणि 4. आजच्या दिवसातील पहिला चौकार आपण पाहतोय ओम. ओमच्या बॅट मधून. ओमच्या बॅट मधून आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिला चौकार. आणि या स्पर्धेत आपल्याला पंचाची भूमिकेत लाभले ते म्हणजे आता पहिला असलेल्या सामन्यामध्ये एकीकडे हेमंत आणि मुख्य पंच गंभीर. तुमचे देखील हार्दिक हार्दिक असे स्वागत. त्याच्या चपाळीने एक धाव कंप्लीट. नक्कीच आणि आता धावसंख्या झालेली आहे 14. धावसंख्या झाले 14. 2 षटकानंतर धावसंख्या झाले 14 आणि आता गोलंदाजी साठी आला आहे गणू. गणू पांथले. चांगला असा अनुभव पाहूया. गणूने टाकला चेंडू डीच्या स्वरूपात. धावसंख्या झालेली 15. चांगलं असं सकाळच्या सत्रात पहिलाच सामना एकदम चुरस पण आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आणि हा षटकाराला प्राधान्य नाही मित्रा. 6 धावा तुमच्या खात्यात ऍड होतील पण संघाच्या नाही. तर त्याची जागा भरून घेण्यासाठी आलाय सूरज. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो धावसंख्या झाले 17. हॅलो धावसंख्या झालेली आहे 17. 3 षटकानंतर धावसंख्या झालेली 17. आणि हॅलो हॅलो आणि आता शेवटचं शतक घेऊन येतोय संतू हवे आपल्या संघासाठी. आणि चांगलासा मारला चेंडू ओम. डीच्या स्वरूपात धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 18. 18 18. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 18. 18 18. हॅलो हॅलो चेक. आणि धावसंख्या झालेली आहे 18. 19 19 सॉरी. हा वाईटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 20. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 20. अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळतं. सकाळच्या सत्रात आजच्या दिवसातील पहिलाच सामना. आणि आता हा देखील वाईटचा चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 21. 21 सत्तू. हॅलो हा निर्धाव असा चेंडू. कमबॅक केलाय गोलंदाजाने. पाहूया नक्कीच संतू. आणि गचाड क्षेत्ररक्षण शैलू यांचं. धावसंख्या झालेली आहे 23. 23. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 23. 23. आणि हा गडी बाद. नक्कीच गडी बाद झालाय. आणि आता बॅट्समन नवीन बॅट्समन आलाय तो. ओमकार. ओमकार फलंदाजीसाठी ओपनिंगला आलेला पण त्याला जास्ती स्ट्राईक. प्लीज बॅट्समन नेम. धावसंख्या झालेली आहे 24. आणि प्लीज ज्याला नावं माहिती असतील तो खेळाडू पाठवायचा इकडे कक्षामध्ये. आणि यानंतर होणारा सामना जितेश 11 आणि साईराज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचा टॉस का बॉक्समध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना जितेश 11 विरुद्ध साईराज. आणि अतुल 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 दादा यायचं टॉस उडायचा. टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच दोन्ही संघाचे कर्णधार आले. थांबायचं सुनील. पहिला टॉस जिंकला तुम्ही तर काय डिसिजन असेल. क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. जितेश सारखा चांगला संघ आहे तुमच्या समोर तर कितपत धावा रोखण्याचा प्रयत्न कराल. 24. थँक्यू सुनील. आणि जितेश जर टॉस जिंकला असतात तर तुम्ही काय घेतलं असतात. नक्कीच फिल्डिंग घेतली असती. आता त्या विरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायची आहे तर फलंदाजीमध्ये जास्तीत जास्त. आणि गडी बाद.
होय, यानंतरचा सामन्याचा टॉस झालेला आहे आणि सायराज संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय आणि आमंत्रित केलं की ते मात्र जितेश इलेवन या संघाला. शैलू एक अष्टपैलू खेळाडू म्हणून शैलू याची ओळख आहे. धाव संख्या झालेली आहे 5. 5 चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे 5. जिंकण्यासाठी 25 रन धावांची आवश्यकता. पाहूया अटीतटीचा सामना आपण पाहतोय राणेश्वर विरुद्ध ओमसाई मनवेलपाडा. नक्कीच आणि हा गचाळाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ओम ओम अशा चुका करत नाही पण क्रिकेट आहे मित्रांनो. गोलंदाजीसाठी आलाय साहिल. धाव संख्या झालेली आहे 9. धाव संख्या झालेली आहे 9. स्ट्राईकवर आहे तो गणेश पांथले. एक हार्ड हिटर फलंदाज. बॅट मात्र चौकार अशी त्याच्याकडून किती चौकार येऊ शकतात. त्यांचं होम ग्राउंड. गणेश विरुद्ध साहिल अशी लढत आपण पाहायला मिळेल आपल्याला. साहिल गोलंदाजीसाठी फिरकीचा जादूगार. चांगले असे चेंडू कट करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. आणि आता आलाय शैलेश. ओहो निर्धाव चेंडू. शैलेशांना काय चेंडू समजलेला नाही. निर्धाव असा चेंडू आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे 10. 10 धाव संख्येवर खेळतो. 10 नंबर नक्कीच सचिन रमेश तेंडुलकर त्यांचा जर्सी क्रमांक 10. शैलेश मारा करायचा साहिल. तिसरा चेंडू आणि हाही निर्धाव गडी बाद. तसेच ब्लॅक लिस्टेडचे ओनर विशाल दादा आलेत. त्याने स्टेजवर स्थान बनवायचं आहे प्लीज. विशाल दादा स्टेजवर स्थान बनवायचंय. चार चेंडू आणि धाव संख्या झाली ते 11. आणि आता आलाय जो संतूच्या डोक्यावर मात्र पर्पल कॅप आहे आणि त्याचाच नक्कीच चांगली शांत आणि संयमी खेळ खेळतो. एवढा उन्हात पण नक्कीच डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करतोय संतू. यानंतर पण एकदम लढतदार सामना आपण पाहणार आहेत. एकदम खूप वेळा अनेक वेळा एकमेकांसमोर आले. साईराज विरुद्ध जितेश इलेवन. नक्कीच जितेश इलेवन यांचा संघ संतनगर विभागातील संघ आहे आणि साईराज आपल्या मनोलपाडा कारगिल मधला संघ. पाहूया आणि प्लीज ऊन खूप आहे तर जास्तीत जास्त लक्ष द्यायचं की लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय गणेश. नक्कीच विघ्नेश. पाहूया काय करतोय विघ्नेश. गोलंदाजी पहिला
पहिलं षटक घेऊन येतो विघ्नेश, वैयक्तिक पहिलं. टॅपच्या सुरुवात मारलेला चेंडू, धावसंख्या झालेली आहे 13. धावसंख्या झाले 13. आपण पाहतोय संतू आणि विघ्नेश, चांगली अशी चुरस पाहायला मिळेल आपल्याला. आयडीच्या सुरुवात एक धाव, धावसंख्येत बदल, धावसंख्या झाले 14. 14 14. धावसंख्या झाले 14. चांगला जमीन लागत मारला चेंडू आणि त्यावर तसंच चांगला क्षेत्ररक्षण करतोय ओम स्वतःच्या मध्ये. चांगला असं क्षेत्ररक्षण केलं ओम. नक्कीच गरुला देखील माहिती आहे चांगला भन्नाट फॉर्मला आहे संतू, जास्तीत जास्त त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. हेच असतं मित्र क्रिकेटचं इक्वेशन. धाव संख्या झालेली आहे 17. शतकातलं शेवटचं चेंडू शिल्लक. धाव संख्या झाले 17 आणि संतू चांगल्याशी फलंदाजी करतोय. अठरा धाव संख्या झाले 18. शेवटचं शतक घेऊन येतोय तो सत्यम शिवम सुंदरम. गोलंदाजासाठी आला सत्यम आणि फलंदाज तोच जिंकण्यासाठी एकदम चुरस लढाई. वाईटचा दिशा धावसंख्या झालेली आहे 19. आता मला वाटतं 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 6 रनाची आवश्यकता. बॉल टू बॉल इक्वेशन पाहायला मिळेल. कोण पडेल भारी. पहिलाच सामना आपण पाहतोय मनलपाडा विरुद्ध राणी तलाव. राणी तलाव मधला एक असा संघ आहे. सत्यम गणू डीच्या स्वरूपात धावसंख्या झालेले आहे 21. जिंकण्यासाठी फक्त 4 रनाची आवश्यकता आणि चेंडू देखील 4च राहिल्यात. त्याच्यामुळे चुरस वाढणार आहे आणि प्लीज घाई करायचे. टीम मीटिंग जरा कमी करा. आता काय घडलंय. सत्यम कडनं झाले चूक आणि चूक अशी तशी नाही. धाव संख्या झालेली आहे 23. जिंकण्या फक्त 2 रनाची आवश्यकता. 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 2. 4 पे 2. 4 पे 2. आणि संतू बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. आता समीकरण असेल. आता फलंदाजीसाठी आलाय नयन. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी
फक्त आणि फक्त 2. 3 में 2. तीन मध्ये 2. 3 2. नक्कीच होया चांगल्याशी गोलंदाजी करावी लागेल. कम बॅक करावं लागेल. आणि